हॅलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी हेल्दी आणि टेस्टी तर आहेच, त्याचबरोबर पोट भरणारी आणि किड्स फ्रेंडली आहे. मल्टीग्रेन थालीपीठासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप ज्वारी नाचणीचं पीठ आणि 1 कप बेसन घेतलेलं आहे. हे सर्व पीठ एकत्र करून आपण त्यात आता मसाले घालूयात. चवीनुसार मीठ घालूयात. टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून चाट मसाला आणि 1 टीस्पून अख्खं जिरं घेतलेलं आहे. 1 टीस्पून हळद आणि थोडा मसाला घालूयात. क्रश केलेल्या 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण पेस्ट घालूयात. सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात. बारीक चिरलेला कांदा घालूयात. आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण एक सॉफ्ट डो बनवूयात. तयार केलेला डो मी दाखवल्याप्रमाणे सॉफ्ट असला पाहिजे. एक स्वच्छ कपडा भिजवून घ्यायचा आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे आपलं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घेऊन थापून घ्यायचं आहे सर्व. थालीपीठ थापून झाल्यावर आपल्याला त्यात 3 ते 4 छिद्र बनवायचे आहेत. आता रुमालाच्या सहाय्याने तापलेल्या तव्यावर आपण थालीपीठ ठेवायचं आहे. आता आपण जे छिद्र बनवलेले होते त्यावर आपल्याला तूप घालायचं आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्ही थालीपीठामध्ये मेथी किंवा दुसरी पालक भाजीही वापरू शकता. काकडी किंवा गाजर याचा खीस घालूनही तुम्ही थालीपीठ बनवू शकता. दोन्ही साईडला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. चला, आता आपलं पौष्टिक असं थालीपीठ रेडी आहे. आता व्यवस्थित त्याला दह्याबरोबर किंवा कुठल्याही चटणीबरोबर सर्व करू शकता. जर तुम्हाला ही झटपट थालीपीठ रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.